फलंदाजाचं नाव प्रथमेश आणि सुमेश. आता मात्र पहिल्यांदाच स्ट्राईकला येतो सुमेश आणि सलामीचे फलंदाज हे प्रथमेश आणि सुमेश. आपल्या बॉलिंग मार्फती प्रज्योत सुमेश प्रज्योत टू सुमेश. सुमेश मात्र या ठिकाणी समजू शकत नाही चेंडू. ब्लॉक होलचा हा चेंडू प्रज्योत्याचा आणि त्रिफलाशीत होतोय. सुंदर चेंडू. पहिला धक्का बसलाय दाभोळे संघाला सुमेशाच्या स्वरूपामध्ये आणि डक आउट झालेत. सुंदर गोलंदाजी. मी म्हटलं होतं हा दादा संघ हा ऐकणारा संघ नाहीये. नक्कीच त्याचा पूर्ण अनुभव एवढ्या वर्षाचा अनुभव पूर्ण दाखवताना आणि या संघामध्ये तुम्ही पाहिला असाल या अगोदरचा जो सामना होता तो षटकाराने विजय मिळवून दिला होता. तो शिवा दादा याने सुंदर असा हा षटकार मारला होता. काय तो षटकार मारला होता. डोळे पारण्यासारखा अगदी. नक्कीच अफलातून फलंदाजी. आणि आता मात्र फलंदाजी मार्कवरती पहिल्यांदाच प्रफुल्ल आपल्या फलंदाजी मार्गावरती पहिल्यांदाच आणि प्रज्योत्याचा पुढील चेंडू. धावसंख्या मात्र स्थिर आहे. धावसंख्या 1 ने वाढली होती आणि 1 धावसंख्या स्थिर. प्रज्योत टू प्रज्योत्याचा सुंदर चेंडू आणि मात्र या ठिकाणी सुंदर टोलवला आहे. काय तो एक क्लासिकल शॉट म्हणावा लागेल हा. प्रज्योत आणि प्रफुल्ल याच्यामध्ये झालेली ही महायुद्ध आणि मात्र प्रफुल्ल याने टोलवला. एक 4 धावा मिळत आहेत. सुंदर चेंडू. सुंदर तितका सन्मान दिला. क्लासिकल शॉट म्हणावा लागेल. अतिशय सुंदर असे फलंदाजी प्रफुल्ल. दाभोळे संघ सुद्धा अतिशय हा तुल्यबळ असा हा संघ आहे. खूप मोठा संघ आहे. मोठं गाव आहे. खूप नावाजलेलं गाव आहे. आणि प्रफुल्ल हा पहिल्या चेंडूवरती आपलं वैयक्तिक खातं खोलतोय. 4 या धावसंख्येने. धावसंख्या 4 ने वाढली. 4 धावसंख्या झाली आहे. 5. पहिलं षटक प्रज्योत्याचं प्रगतीपथावरती असताना प्रज्योत टू प्रफुल्ल. पाहूया पुढील चेंडू. सुंदर चेंडू. लोअर फुलटॉस होता मात्र 1 धाव काही रोखू शकत नाहीयेत आणि एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली आहे 6. सुंदर चांगला चेंडू होता आणि चांगल्या चेंडूला चांगला सन्मान दिला. 1 धाव मात्र रोखू शकले नाहीयेत. आणि प्रज्योत्याचा पुढील चेंडू निर्धाव चेंडू म्हणावा लागेल. सुंदर असा नक्कीच लोअर फुलटॉस पुन्हा एकदा. आणि हा चेंडू मात्र एकदम परफेक्ट लेंथ वरती लाईन वरती निर्धाव चेंडू जातोय. पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना शेवटचा चेंडू प्रज्योत्याचा. धावसंख्या मात्र 6. 1 बाद 6. प्रज्योत टू प्रथमेशने अतिशय सुंदर असा हा समोर टोलवलाय. 1 धाव पूर्ण केली आहे आणि हे षटक संपतंय. पहिल्या षटकाखेरीस धावसंख्या झाली आहे 7. 1 बाद 7. हॅलो. एक विशेष सन्मान केला जातो इथे. आपल्या गोविळ गावचं सुपुत्र मुक्काम पोस्ट गोविळ तालुका लांजा जिल्हा रत्नागिरी या गावचा धम्मबंधू वैभव पवार याचा एक विशेष सन्मान केला जातो. कारण की रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी
ही खूप मोठी ट्रॉफी असते आणि ती ट्रॉफी खेळण्याचा मान मिळाला होता तो वैभव याला. सो आमच्या कमिटीकडे त्याचा एक छोटा सन्मान केला जातो, वैभवने तो एक्सेप्ट करायचा आहे. कांबळे साहेबांना विनंती करतोय की वैभवला एक छानशी ट्रॉफी देऊन त्याचा सन्मान करायचा आहे. रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी मध्ये खेळेल आपला हा खेळाडू वैभव याला यापुढे होणाऱ्या त्याच्या भविष्यामधील वाटचालीसाठी, क्रिकेटच्या वाटचालीसाठी मंगलमय खूप खूप शुभेच्छा. गोविंद संघाचा सुपुत्र आणि आमच्या लांजाचा धम्मबंधू आहे. आम्हाला अभिमान आहे आमचे खेळाडू अशा मोठ्या मोठ्या लेवलमध्ये खेळतात. या रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी मध्ये बघाल तर भारतामधून जे टॉपचे खेळाडू आहेत ते खेळाडू या ठिकाणी खेळले जातात. त्यातलाच हा एक आहे वैभव. उगवता आमच्या गोविगावचा सितारा. वैभवला पुढील त्याच्या वाटचालीसाठी मंगलमय लाख लाख शुभेच्छा असतील आमच्या संपूर्ण मंडळाकडून. तर वळूया मॅच कडे. धावसंख्या झाले 13 बाद 13 एक ओव्हरच्या अखेरीस. गोलंदाजी मार्क वरती आहे तो कैलास, स्ट्राईकला आहे प्रथमेश, नॉन स्ट्राईकला तो प्रफुल्ल. कृपया फास्ट खेळायचंय शिवा, थोडं फास्ट घ्या. अजून ही 2 सामने आपल्याला खेळवायचे आहेत. ओके, सो अजून 2 मॅच खेळायचे आहेत. विजेता संघ 22-11 ओपन संघचे कप्तान या ठिकाणी आलेले आहेत. उत्कृष्ट असा फटका होता प्रथमेशचा आणि बॉल जातो सीमारेषा पार. बाउन्स बाउन्स बाउन्स, चौकार. या चौकाराने धावसंख्येमध्ये भर पडली. धावसंख्या झाली ती 17. चांगल्या प्रकारची खेळी खेळतोय तो यंगस्टर दाभोळे संघ. या खेळाडूने आधीच्या मॅच मध्ये हंगामा केला होता. आपल्या बॅटच्या जोरावरती आपल्या संघाला विजय मिळवून दिला. तो स्ट्राईकला फलंदाज जो प्रथमेश. आणि कैलास सिद्धार्थ खाणू संघाचा एक उत्कृष्ट गोलंदाज, अष्टपैलू असा खेळाडू. या पनवेलमध्ये म्हणा, लांजा तालुक्यामध्ये म्हणा त्याचं नाव आहे, कारण तो पायचा हलका फटका होता, फटका फसलाय. कैलासने चांगली युक्ती घेऊन प्रथमेशला बाद केले. प्रथमेशला मैदान सोडावं लागेल. लवकरात लवकर दाभोळे संघाने आपला दुसरा खेळाडू पाठवून द्यायचंय, कारण की खूप वेळ कमी आहे. हॅलो 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 हॅलो. धावसंख्या झाली ती 17. हॅलो. 3 बॉल 17. सूरज कृपया जरा लवकर मैदानाचा ताबा घ्यायचा, खूप उशीर होतो आहे आणि यापुढे अजूनही 3 सामने खेळवायचे आहेत. तर याच मैदानावरती पुढील शनिवारी होणारे सामने आहेत ते कामोडे प्रीमियर लीग. सकाळी सामने 10 वाजता सुरू होतील. डे नाईट मॅच असतील तर रात्री 10 वाजेपर्यंत या मॅच असतील. याचा थरार तुम्ही नक्कीच युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून घेऊ शकता किंवा प्रत्यक्षात मैदानावरती येऊन या युट्यूब लाईव्हच्या या मैदानाची केपीएलचा अनुभव घेऊ शकता. आणि सूरजने आल्या आल्या बसून बॉल भिरकावून दिलाय. बॉल गेला सीमा रेषा पार, लांबच मार, खणखणीत असा षटकार. याआधी देखील सूरजने असे 1 बॉल मध्ये आय थिंक 2 धावा असताना षटकार ठोकला होता. सॉरी, 6 धावा असताना षटकार ठोकून आपल्या संघाला विजय प्राप्त करून दिला होता. आणि तो सूरज आता आल्या आल्या स्वतःच खातं खोललंय षटकाराने. या षटकाराने धावसंख्येमध्ये भर पडली. धावसंख्या झाली ती 23. उत्कृष्ट फलंदाजी. एक चळवळीमधील उगवता कार्यकर्ता बोलू शकतो सूरज दाभोळकर याला. खूप अभ्यासू व्यक्तिमत्व आहे. आणि पुन्हा बॉल दिला बिरकोम, परंतु शॉर्ट मध्ये ताकद आहे. बॉल जातो दुसरा सीमा रेषा पार, खणखणीत असा षटकार. षटकाने धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या होते ती 29.
चांगला समाचार घेतलाय आपल्या बॅटिंग मधून कैलास याचा. काहीच मागणं षटक म्हणू शकतोय कैलास. हॅलो, तर पाहूया पुढील बॉल. आतापर्यंत 22 धावा आहे एकावर आणि हा पुन्हा तटवायचा प्रयत्न, परंतु पायाला बॉल लागलाय. मात्र पाहूया लेग बायच्या स्वरूपात एक धाव मिळाले. धावसंख्येमध्ये भर एकीनं पडले. एक धावसंख्या झाली ती 30. 2 ओव्हरच्या अखेरीस धावसंख्या झाली 30 आणि शेवटचं षटक बाकी. कृपया टीम मिटिंग करू नका, खूप वेळ कमी आहे. विनंती आहे, पंचांना देखील विनंती आहे की सामना फास्ट ठेवायचा आहे. सिद्धार्थ खानू संघ कृपया आम्हाला सहकार्य करा. तर चर्चा होत होती केपीएलची. केपीएल पुढील शनिवार रविवार या ठिकाणी रंगणार आहे. या केपीएल विशिष्ट म्हणजे या केपीएल मध्ये जे खेळाडू खेळले जातात तर संपूर्ण भारतामधून जे इतर प्रांतातून जे खेळाडू इथे रहिवासी आहेत त्यांच्यासाठी मोकळी असते. जे कामोट्या कॉलनीमध्ये जे खेळले जातात, ग्रामीण असेल, जुही, नौपाडा, तसेच कामोटे ग्रामीण आहे, हे सगळे खेळाडू एकत्रित करून ही मोठी भव्य दिव्य स्पर्धा या ठिकाणी खेळली जाते. कामोडे प्रीमियर लीग. काहीसा फसवा चेंडू होता. या फसवा चेंडू काही समजलं नाही सूरजला. मात्र एक धाव चपाईने सोडले. एक धावसंख्येत भर धावसंख्या होती ती 31. काहीसा गोलंदाजी एकदम गुगली आहे. रोशनचा पहिला बॉल मात्र एक धाव. रोहन सॉरी पाहूया आता स्ट्राईकला आलाय तो प्रफुल्ल. कशा प्रकारचा रोहन आणि हा पूर्ण उत्कृष्ट असा अनुभवी गोलंदाज आहे रोहन. चांगलाच बॉल फसवलाय व त्यापेक्षा मोठा उत्कृष्ट असा संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्याचा एक आयकॉन खेळाडू, यष्टीरक्षक, आपल्या सगळ्यांचा लाडका शिवा, ज्याने गेल्या मॅच मध्ये हंगामा केला होता, आपल्या विजय प्राप्त करून दिला होता. तर पुढील बॉल स्लोअर बॉल, पुन्हा फसवा चेंडू. बॉलचा वेग, विपनचा विकी हसत हसत त्याली आउट दिला आहे. प्रफुल्लला परतावं लागेल. एकदम स्लोअर बॉल, बॉलर गुगली बॉलिंग टाकतोय, काही समजलं नाही. बॅक टू बॅक तिसरा बॉल हा डॉट पडलाय. पहिला लेग बायच्या स्वरूपात होता, मात्र फलंदाजाच्या बॅटिंगमधून एकही बॉल त्याने अजून टच करायला दिला नाहीये. आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय तो संग्राम. बघा, शिवाला आल्या संग्रामने हात भेटवला. ही रिस्पेक्ट असते एखाद्या खेळाडूची. एखादा सिनियर खेळाडू रिस्पेक्ट देणं खूप गरजेचं आहे, कारण या सिनियर कडून बरेचसं काही आपण शिकलो असतो. तर पाहूया चौथा बॉल कशा प्रकारचा असेल. काय छोटस रन पंचानं पार केलं, बॉल सोडलाय आणि पुन्हा फसवा चेंडू. क्या बॉलिंग, वा वा, अप्रतिम दर्जाची गोलंदाजी करतोय. कैलासच्या ओव्हरमध्ये ज्या धावा आल्या होत्या त्या नक्कीच भरून करण्याचं काम करतोय तो रोहन. आणि पुन्हा लॉंग ऑफच्या दिशेला बॉल ठोकलाय, मात्र एक धाव घेण्यास यशस्वी. दुसरी धाव चपळाईने घेतली आणि 2 धावा पूर्ण केल्यात. आणि एक त्यामध्ये पंच कृष्णा सर यांचा शॉर्ट धाव, एक शॉर्ट धाव आहे. येस, धाव संख्या झाली ती 32. पुढील बॉल पाहूया. आहा, क्या बॉल आहे, काही समज नाही. परंतु जसा पहिला बॉल पायाला लागून एक धाव मिळाली होती, त्यानुसार दुसरा बॉल देखील लेग बायच्या स्वरूपात अप्रतिम दर्जाची गोलंदाजी केली ती रोहनने. धावा झाल्या आहेत 33, विकेट गेले आहेत 3 आणि ओव्हर संपले आहेत 3. 3चं कॉम्बिनेशन अप्रतिम दर्जाचं होतं. पाहूया या 18 बॉल मध्ये 33 धाव रोखतो, सॉरी 34 धावा यंगस्टर दाबळ संघ रोखतो की इझिली सिद्धार्थ खानू संघ ह्या धावा पटकावतो. पाहूया, नक्कीच ही मोठी स्पर्धा आहे. स्पर्धेचं स्वरूप बघितला तर प्रथम पारितोषिक आहे 60,000, दुसरे पारितोषिक आहे ते 35,000, तृतीय आहे 7.5, चतुर्थ 7.5. आमचे पंच गेले 2 दिवस अहोरात्र आमच्या या स्पर्धेसाठी मेहनत घेतली. आदरणीय विकी कांबळे सर आणि कृष्णा सर यांनी दोघांचं कौतुक कराल तेवढं कमीच.
सिद्धार्थ खानू संघ प्लीज फक्त बॅट्समॅनला फास्ट पाठवायचं. आपल्याला अजून 3 सामने खेळवायचे. यंगस्टर दाभोळे संघ कृपया मीटिंग चालू मैदानामध्ये करा. कृपया यंगस्टर दाभोळे संघ फास्ट जरा सामना घ्यायचा आहे. खूप उशीर होतोय आपल्याला. ऑलरेडी आपल्याला वेळ खूप कमी आहे. आपल्याला एक्झॅक्ट सगळं 7 वाजता बंद करायचं आहे. आमचे सँडी भाऊ 18 बॉल 34 समीकरण आहे. सिद्धार्थ कानू संघाची सलामीर जोडी कैलास आणि प्रज्योत याला बोलतात टाइमचं महत्व. सिद्धार्थ कानू संघाचं खरंच मनापासून आभारी आहोत की त्याने फटाकन आपले क्षेत्र सजवायच्या आधीच आपले फलंदाज पाठवलेत. यंगस्टर दाभोळे संघ कृपया फास्ट खेळवा. तुम्हाला वारंवार वॉर्निंग केली जाते. हो हो 22 7 झाले 29 24 आणि या 3 हे सॉरी 22 आणि 7 झाले किती 29 आणि या 3 बरोबर 34 विन आहे. 18 बॉल मध्ये मात्र आणि मात्र 34 धावांचा पल्ला पार पाडायचा आहे. कृपया यंगस्टर दाभोळे संघ कृपया आपण क्षेत्राशी लवकरात लवकर सजून घ्या. आपल्याला विनंती केली जाते वारंवार. वेळेचं भान सगळ्यांनी ठेवायला पाहिजे. वेळेला डिसिप्लिनला खूप महत्व आहे. या ठिकाणी आपल्याकडे वेळ खूप कमी आहे मित्रांनो. टीम मीटिंग तसेच या आमच्या स्पर्धेला प्रामुख्याने आम्हाला वॉच दिली आहे ते आमचे मित्र, माझे वर्गमित्र प्रभाकर कांबळे आमचे वर्गमित्र आहेत. त्याने देखील या संपूर्ण खेळाडूंसाठी विजय संघाच्या उत्कृष्ट गोलंदाजाला बॅट्समन बॉलरला वॉच दिली आहे. त्याचा देखील सन्मान करणं आमचं कर्मप्राप्त आहे. या स्पर्धेचं कौतुक करायला तेवढं कमीच आहे कारण की प्रत्येक मॅचला मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट आहे, ट्रॉफी आहे. विकी सर मॅच चालू करून घ्या फास्ट. स्ट्राईकला येतो प्रज्योत, नॉन स्ट्राईकला येतो कैलास. ॲडी बॉलर आहे तो ॲडी. कृपया सामना फास्ट खेळवायचा आहे. तरी सामना सुरू होतोय. वैयक्तिक पहिल्याने संघाकडून पहिल्या षटक घेऊन येतोय तो ॲडी. स्ट्राईकला येतो प्रज्योत, नॉन स्ट्राईकला येतो कैलास. सिद्धार्थ खानू संघाचे सलामीर जोडी मैदानामध्ये आहे. संपूर्ण संघाचे नजर त्यांच्याकडे आहे कारण जबाबदारी आहे 34 धावांची. आणि पहिलाच बॉल तटून दिलाय. बॉल चाललाय 1 बॉल सीमा रेषा पार. खणखणीत असा चौकार. रिव्ह नाहीये. पंच आपले एकदम प्रॉपर पंच आहेत, तुमचे मित्र आहेत त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका. आणि वेल एज्युकेटेड आमचे तर पहिल्याच बॉल वरती बॉल बॉल नवीन आहे. टेन्शन घेऊ नका. सिक्सचे बॉल आहे. रपारप 6 जाते. टेन्शन घेऊ नका. फक्त सामना लवकरात लवकर त्वरित खेळवा. बरेच अजून 2 सामने आपल्याला खेळवायचे मित्रांनो. सहकार्य करा प्लीज जरा. एकच ओव्हर खेळवण्यात येणार आहे याची देखील प्रत्येकाने नोंद घ्यायची. त्यामुळे सामना फास्ट खेळवा तेवढं प्रत्येकाला चांगलं असेल. आणि दुसरा बॉल तटवला लॉंग ऑफच्या दिशेला परंतु वेदांतकडून काहीशी मिसफिल्ड होते. मात्र एक धाव घेण्यात यशस्वी. धावसंख्यात भर. धावसंख्या झाली ती 5.
2 बॉल 5. पाहूयात पुढील बॉल ॲडीचा कैलाससाठी. कैलास एक खानगावचा सुपुत्र, हार्ड हिटर म्हणून त्याची ओळख आहे. आणि बघूया पहिलाच बॉलवर ते तटवला लॉंग ऑफच्या दिशेला, मात्र तिथे एक धाव घेण्यात यशस्वी ठरतोय. परंतु 34 धावांचा पल्ला 18 बॉल मध्ये पार पाडायचा आहे. त्यातले 3 बॉल संपले आहेत. 1-2 ने काहीच फरक पडेल असं वाटत नाही, परंतु हरकत नाही, अजून पुढील 15 बॉल शिल्लक आहेत. पाहूया, गुगली बॉल टाकलेला आहे, उत्कृष्ट असा फिरवला होता बॉल, परंतु काहीसा चपळाईने कैलासने एक धाव पूर्ण केली आहे लेग बायच्या स्वरूपात. धावसंख्येमध्ये भर पडले. धावसंख्या झाली ती 7. पाहूया पुढील बॉल असेल. ओहो, काय बॉल होता. गुगली गोलंदाजी करतोय तो ॲडी. कैलास सारख्या बलाढ्य फलंदाजाला बॉल काहीच समज नाही. बॉल जातोय निर्धाव डॉट. तसेच पुढील बॉल अखेरचा बॉल असेल कदाचित, आणि पुढे पाहून पूल केलाय. बॉल चाललाय सीमा रेषा पार नाही गेला, अडकलाय, परंतु पंचांचा नो बॉलचा इशारा आणि त्यामध्ये गेलाय तो चौकार. या 5 धावेने धावसंख्येमध्ये भर पडले. धावसंख्या झाली ती 12. या फ्री हिट वरती धावसंख्या झाली ती 12 आणि या फ्री हिट वरती कैलास ॲडीला घालतो का वारा. पाहूया आपल्या फलंदाजी मधून की कैलास डॉट देतो, कारण ॲडीने आतापर्यंत जे गुगली बॉल टाकले ते काही समजले नाही फलंदाजाला. परंतु पाहूया कोणाच्या दिशेने हा बॉल असेल, निर्णायक बॉल असेल, आणि चांगल्या प्रकारचा बॉल. काहीच समज नाही कैलासला. बॉल चाललाय डॉट बॉल, फ्री हिट होता परंतु डॉट बॉल झाला. या 1 ओव्हरच्या सांगतेने धावसंख्या झाली ती 12. 1 ओव्हरच्या अखेरीस धावसंख्या झाली ती 12 आणि जिंकण्यासाठी समीकरण होते 12 बॉल आणि 22 धावा. आमच्या BYSB संघाचे कप्तान विशालजी कांबळे या ठिकाणी आले, त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. समन्वय रत्नागिरी जिल्हा समन्वय समितीचे बरेचसे इथे पदाधिकारी या ठिकाणी आले आहेत, त्यांचं देखील आमच्या संपूर्ण मंडळाकडून हार्दिक हार्दिक स्वागत आहेत. सातत्याने या पनवेल ठिकाणी मॅच ह्या चालू असतात. प्रत्येक रविवारी या पनवेल ठिकाणी बॉल पाहूया. स्ट्राईकला आहे तो प्रज्योत, नॉन स्ट्राईकला तो कैलास आणि नवीन गोलंदाज आलाय तो सुशील. जर्सी नंबर 1277 लकी नंबर आहे. बघूया आणि 12. ओहो, काय शॉट खेळाय, काय फटका सजवलाय. बॉल चाला सीमा रेषा पार, खणखणीत असा आरपार षटकार. पुन्हा बॉल गेला आहे गटरामध्ये. जवळपास कालच्या पासून आतापर्यंत जवळपास 20 ते 40 बॉल या गटरामध्ये गेले आहेत. या ठिकाणी विजेता बैलगाडी संघाचे सगळेच पदाधिकारी, बैलगाडा विजेते या ठिकाणी मैदानामध्ये एंट्री झालेली आहे. कृपया गाडी लवकरात लवकर फिरून बाहेर घ्यायची विनंती आपल्याला. पाहूया पुढील बॉल दिलाय भिरकावून, दुसरा बॅक टू बॅक खणखणीत आलाय, आर पार असा सीमा पार षटकार. सुशीलचा चांगलाच प्रकारे समाचार घेतलाय तो प्रज्योतने.
पाठोपाठ दुसरा षटकार ठोकलाय आणि धावसंख्या झाली ती 24. जिंकण्यासाठी मात्र आणि मात्र 10 धावांची आवश्यकता आहे ती सिद्धार्थ खाणू या संघाला. आणि प्रज्योत वैयक्तिक 5 बॉल आणि 17 धावांवरती एक आक्रमक खेळी करतोय. पाहूया सामना लवकर उशीर थांबू नका प्लीज. बॉल आहे त्याने खेळून घ्या, वेळ होतोय. नंतर सामना आपल्या नंतर टॉच वरती खेळायला लागेल एवढं लक्षात घ्यायचं प्रत्येक खेळाडूने. कैलास कृपया मॅच चालू करा. कैलास अरे हाय ना बॉल बॉल. जर का आपला सामना पुढे प्रॉपर खेळायला असेल तर कृपया सहकार्य करा, फास्ट खेळवा, नाहीतर कॉइन वरती तुमचा सामना विन केला जाईल याची देखील दक्षता घ्यायची आपण. चांगला ठोकलाय स्क्वेअरच्या दिशेने, एक धाव नक्कीच घेण्याचे यशस्वी ठरला. स्ट्राईकला आला तर पुन्हा आता कैलास काहीच समीकरण हे सिद्धार्थ खाणूच्या दिशेने झुकताना बघतोय. सिद्धार्थ खाणू देखील संघ हा एक ए ग्रेडचा संघ झालेला आहे आमच्या रत्नागिरी जिल्हा समितीच्या ज्या संघ आहेत त्यामध्ये. तसेच आमचे 33 स्पोर्टचे मालक आदरणीय सूरजजी मोहिते या ठिकाणी त्यांचं देखील आमच्या मंडळावर हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पुन्हा लॉंग ऑफच्या दिशेला थर्ड मॅचच्या दिशेला बॉल फटका सजवलाय, काहीसा फील्ड मिस होते, बॉल चाललाय परंतु अडकवण्यात यशस्वी ठरलाय. खेळाडूने उत्कृष्ट फिल्डिंग केली मात्र 3 धावा घेण्यामध्ये यशस्वी ठरत आहे. तसेच आमचे या संपूर्ण सन्मान जे मॅन ऑफ द मॅचच्या आणि जे सन्मान चिन्ह आहे ते आम्हाला मिळाले ते शुभम धनावडे. गेल्या वर्षी आणि ह्या वर्षी देखील या संपूर्ण सन्मान चिन्हाचे दानशूर व्यक्तिमत्व शुभम धनावडे आणि सौरभ धनावडे बंधू युवा उद्योजक आहेत, तसे इंजिनियर आहेत. ते या दानशूर व्यक्तींकडून देखील आमच्या मंडळाला बरेच सहकार्य असतं. पाहूया पुढील बॉल भिरकवण्याचा प्रयत्न केला होता परंतु उत्कृष्ट किपिंग आहे ते सूरज दाभोळकर यांची. डॉट बॉल आहे. ठीक आहे फास्ट खेळा मित्रांनो कृपया. धावसंख्या झाली ती 28. 7 बॉल आणि 6 धावांचं समीकरण आहे आणि समीकरण खूप इझी आहे सिद्धार्थ खाणू संघासाठी. परंतु क्रिकेट आहे, सांगू शकत नाही काय होईल काही नाही. आणि पुन्हा एक अतिरिक्त धाव ऑफसाईड ब्लॉक टाकायचा प्रयत्न होता परंतु प्रयत्नामध्ये स्वतः सुशील फसलाय आणि अतिरिक्त वाईटच्या स्वरूपात धाव मिळते. धावसंख्येने भर पडली, धावसंख्या होती ती 29, बिनबाद 29. वा अप्रतिम दर्जाची खेळी करतोय सिद्धार्थ खाणूची सलामीर जोडी आणि पुन्हा बॉल दिला भिरकवून बॉल चाला सीमा रेषा पार खणखणीत असा आर पार षटकार. षटकाराने भर आणि कदाचित सामना संपलाच आहे या षटकाराने. आणि तिन्ही संघाच्या कॅप्टनने लवकरात लवकर चिट्ट्या रेडी आहेत.